नमस्कार. आज 25 एप्रिल 2023 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, पहिली बातमी आहे, सुदानमधील भारतीयांच्या सुटकेची मोहीम सुरू झालेली आहे व त्या मोहिमेला नाव दिलेलं आहे ऑपरेशन कावेरी. आता पहा, ऑपरेशन कावेरी हे जे नाव आहे, ओके, हे आपल्याला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. पहा, याच्यापूर्वी हे एक ऑपरेशन झालेलं आहे, ऑपरेशन गंगा. ओके, आता ही दोन्ही नदीची नावं आहेत, बरोबर. मग पहा, या नदीच्या नावावरून जर आपण लक्षात ठेवलं तर काय आहे याचं म्हणजे एक सिग्निफिकन्स आपल्याला लक्षात येईल की जरा आता हा आपला भारत आहे. ओके, ऑपरेशन गंगा कशा संदर्भात होतं पहा, तर इथं युक्रेनमध्ये रशिया आणि युक्रेनचं वॉर चालू झाल्यानंतर आपण काय केलं, ऑपरेशन गंगा अंतर्गत आपण विद्यार्थ्यांना आपलं बाहेर आणलं. अगदी बरोबर. ओके, मग अगदी त्याच बेसिसवर पहा, आता सुदानमध्ये सध्याला काय चालू आहे, सिव्हिल वॉर चालू झालेला आहे. सिव्हिल वॉर म्हणजे मिलिटरीचं कू चालू झाल्यासारखं आहे तिथे. ओके, म्हणजे प्रॉब्लेम काय झालेलं पहा, मिलिटरी, ओके, मिलिटरी फोर्सेस विरुद्ध पॅरामिलिटरी फोर्सेस. ओके, पॅरा मिलिटरी वर्सेस मिलिटरी या दोघांचं तिथं काय झालं, भांडण चालू झालेलं आहे. म्हणजे सिव्हिल वॉर टाईप सिच्युएशन तिथं सध्याला आहे. मग त्या बेसिसवर पहा, आपले कर्नाटकमधील काही आदिवासी बंधू वगैरे तिथे सुटलेले होते. मग त्यांना आता इव्हॅक्युएशन करण्याचा प्रयत्न आपण भारत सरकारने वगैरे चालू केलेला आहे, बरोबर. मग ते कोणत्या अंतर्गत केलं, तर ऑपरेशन कावेरी अंतर्गत. व रशिया युक्रेनचं ऑपरेशन गंगा होतं. हे दोन नावं तुम्ही लक्षात ठेवा. बाकी एमपीएससीला डायरेक्टली प्रश्न विचारणार नाही की सुदानमध्ये वगैरे काय झालं, हां, परंतु यूपीएससीला प्रश्न विचारला जाऊ शकेल की सुदानचा मॅप वगैरे कशा पद्धतीने, म्हणजे आता अगदीच पेपर छपाई वगैरे झाली असेल तेवढं म्हणजे तिथंपर्यंत तुम्ही मॅपिंग वगैरे न करता, म्हणजे मॅपिंग तरी तुम्हाला माहिती असायला पाहिजे, फक्त सुदानच येईल असं मी गॅरंटी देऊ शकत नाही. ओके, म्हणजे प्रेडिक्ट कोणतीही गोष्ट करू शकत नाही आपण. तरी देखील पहा, म्हणजे जे रशिया युक्रेनचे भाग चर्चेत वगैरे आहेत तशा पद्धतीने थोडंसं तुम्ही त्या मॅपिंगमध्ये वगैरे करून घ्या. यूपीएससीला वर्ल्ड मॅपिंग विचारली जाते, पण एमपीएससीला हे ऑपरेशन वगैरे विचारले जाऊ शकतील. आता कंबाईन परीक्षेला ऑपरेशन कावेरी म्हणजे काय हे विचारलं जाणार नाही, परंतु ऑपरेशन गंगा म्हणजे काय हे विचारलं नक्की जाऊ शकेल. त्यानंतर पहा, आपण कोविड टाईममध्ये पण काही गोष्टी वगैरे केलेल्या होत्या. म्हणजे कोविड दरम्यान पण आपण काय केलं होतं, इव्हॅक्युएशनचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे जगभरामध्ये जे भारतीय वगैरे जिथं जिथं फसलेले वगैरे आहेत तिथून आपण त्यांना बोलावून वगैरे घेण्याचा प्रयत्न केलेला होता, बरोबर. मग पहा, त्यांचं ऑपरेशन कोणतं होतं, तर मिशन वंदे भारत होतं. आता पहा, परीक्षेला प्रश्न येऊ शकेल की वंदे भारत योजना कशा संदर्भात होती. वंदे भारत योजना ती योजना नव्हती, तर ती मिशन होतं. ओके, ते कशासाठी, तर भारतीयांना इव्हॅक्युएशन करण्यासाठी ते मिशन वगैरे होतं. एअरलिफ्ट करण्याचा प्रयत्न आपण तिथं केलेला होता. ते तिन्ही गोष्टी तुम्हाला प्लीज लक्षात ठेवायच्या आहेत, यावरती प्रश्न येऊ शकतो. ओके, आता फक्त ऑपरेशन कावेरीचा यावर्षी येणार नाही प्रश्न, परंतु राज्यसेवेला पण येऊ शकेल. राज्यसेवेला नक्की म्हणजे राज्यसेवा आता जूनमध्ये आहे, मग तोपर्यंत येऊ शकेल. याचे म्हणजे थोडंसं तुम्ही त्याचा अभ्यास वगैरे करणं गरजेचं आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर पुढे चला, इथून आपल्यासाठी काहीही गरजेची न्यूज नाही आहे. त्यानंतर सातपुड्यात वैदिक पूर्व शिवलिंगाचा शोध, संशोधकांच्या समूहाचा दावा, भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे संशोधन चालू आहे सध्याला. चांगली गोष्ट आहे पहा, म्हणजे अगदीच हिस्ट्री पण पहा, म्हणजे आपण म्हणतो ना हिस्ट्री स्टॅटिक सब्जेक्ट वगैरे आहे, म्हणजे त्यातील इन्फॉर्मेशन वगैरे बदलत नाही, परंतु पहा इतिहास हा बदलत असतो विषय. आता जर आपण संशोधकांची जर मान्यता वगैरे मिळाली तर हे पण काय होतं, तर वैदिक पूर्व शिवलिंगाचा शोध वगैरे म्हणजे तिथे पूजा वगैरे करण्यात येत होती असं काही म्हणजे वैज्ञानिकांचं वगैरे तिथं म्हणणं आलेलं आहे. वैज्ञानिक सॉरी फॉर दॅट, म्हणजे इतिहासकारांचं वगैरे तिथं म्हणणं आलेलं आहे. मग ठीक आहे, मग आता यावरती रिसर्च वगैरे चालू आहे. ठीक आहे, पुन्हा पाहूयात आपण त्याबद्दल. त्यानंतर पुढे चला, येथून गरजेची नाही. त्यानंतर पहा, वर्ध्याजवळ 71 महापाषाणीय शिलावर्तुळांचा शोध. आता ही न्यूज गरजेची आहे का, तर परंतु ही न्यूज गरजेची नाही, परंतु याचं बॅकवर्ड लिंकेजेस गरजेचं आहे की लोहकालीन युग. ओके, आता पहा, लोहयुग, त्यानंतर अगदीच जे कॉपर एज, आयर्न एज वगैरे जे आहेत इतिहासातील कालखंड, ते यूपीएससीच्या विद्यार्थ्यांनी प्लीज लक्षात ठेवा. एमपीएससीला आय थिंक कंबाईनला वगैरे तर एन्शियंट हिस्ट्री नाही आहे, परंतु आय थिंक आलेले होते प्रश्न, म्हणजे दयाराम साहानी वगैरे यांचा शोध वगैरे कोणी लावला, तशा पद्धतीने कदाचित जर आलं तर तुम्हाला लक्षात असायला हवं की लोहकाल वगैरे, म्हणजे ओरली तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कॉपर एज म्हणजे कोणतं, आयर्न एज म्हणजे कोणतं वगैरे. ओके, तर त्या संदर्भात त्याचं लिंकेजेस आहे ते लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे या, सरकारवरील विडंबन उत्साहात्मक टीकेला संरक्षण असल्याचे दिसत नाही. पहा, याच्यापूर्वी पण आपण न्यूज पाहिलेली होती, ही याचं ॲनालिसिस केलं होतं, तरी पण परत एकदा पहा की केंद्र सरकारने काय केलं आहे, माहिती तंत्रज्ञान कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे व सोशल मीडियावर जे फेक न्यूज वगैरे व्हायरल होतील किंवा जे न्यूज व्हायरल होतील त्याला त्यांनी फॅक्ट चेक करण्याचं वगैरे काम आता कोण करणार आहे, सरकारची एक संस्था वगैरे करेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग पहा, हे अद्याप नोटिफाईड वगैरे झालं नाही आहे किंवा अद्याप अंमलबजावणी याची झाली नाही, तरी देखील कुणाल कामरा सर्वांनाच माहिती असतील. कुणाल कामरा काय गेलेत, बॉम्बे हायकोर्टमध्ये सध्याला गेलेले आहेत. ओके, मग
बॉम्बे हायकोर्टामध्ये गेल्यानंतर तिथे अगदीच बॉम्बे हायकोर्ट मध्ये कुणाल कामरा यांनी त्यांची बाजू मांडली. त्यांनी बाजू कशा पद्धतीने मांडली की आर्टिकल 19 मध्ये त्यांना भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ओके, याच्या पूर्वी पण त्यांच्यावरती केस झालेल्या होत्या, त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच आता हायकोर्टमध्ये वगैरे गेलेले आहेत. बरोबर. मग पहा, यांनी यासोबतच एक ॲडिशन एक म्हटलं की मला व्यवसाय करण्याचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकेल. कारण पहा, कॉमेडियन आहेत ते, म्हणजे समाजामध्ये जे काही आहे. मग आता पहा, साहित्य हा समाजाचा असा असतो. बरोबर. मग अगदी त्याच पद्धतीने जर तुम्ही जर त्याला थोडंसं वाढीव रूप जर दिलं तर अगदी सांगता येतं की कॉमेडी काय तर समाजात जे चालू आहे त्याला थोडंसं व्यंग रूपात वगैरे ते पाहतात व तशा पद्धतीने ते कॉमेडी एक्सप्रेस करत असतात. बरोबर. मग अगदी त्या पद्धतीने जर पाहिलं व सरकारने जर आता फॅक्ट चेक करत वगैरे जर फॅक्ट वगैरे चेक करायला लागली सरकार, तर प्रॉब्लेम काय होईल पहा. कुणाल कामरा या व्यक्तीने जे काही म्हटलेलं आहे यामधून त्यांचे सोशल मीडिया अकाउंट वगैरे काय बॅन वगैरे केले जातील. मग यूट्यूबवरचं त्यांचं जे बिझनेस वगैरे आहे ते ठप वगैरे केलं जाईल. असं म्हणून त्यांनी काय केले, हायकोर्टामध्ये गेले की माझा व्यावसायिकाचा अधिकार, त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे जे काही आहे ते बाध्य वगैरे होऊ शकेल, त्यामुळे आम्हाला न्याय वगैरे द्या असं त्यांनी म्हटलं. मग पहा, केंद्र सरकारने काय मत मांडलेलं आहे तिथे. मग समाज माध्यमांवरून सरकारविरोधात प्रसिद्ध होणारी खोटी दिशाभूल करणारी माहिती लोकशाही, अर्थव्यवस्था, सामाजिक जडणघडणीवर विपरीत परिणाम करतात असं सरकारचं म्हणणं आहे. त्यानंतर ही स्थिती टाळण्यासाठी आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने असा खोटा आणि दिशाभूल करणारा मजकूर शोधण्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे, हे केंद्र सरकारचं तिथं म्हणणं ठरलं. ओके, म्हणजे आम्हाला अर्थव्यवस्थेला वगैरे तिथं त्यानंतर लोकशाहीला वगैरे प्रॉब्लेम तयार होऊ शकते, त्यासाठी आम्ही हे क्रिएट केलेलं आहे असं त्यांनी म्हटले. मग त्यावर हायकोर्टाचं म्हणणं काय आलं पहा. कायद्यातील दुरुस्ती देशातील लोकशाहीवर विपरीत परिणाम होणार नसून या दुरुस्तीमुळे नागरिकांमध्ये आधीच भीतीचे वातावरण आहे. शिवाय सरकारच्या कृतीची कोणीही पडताळणी करू नये. म्हणजे पहा, सरकारची कोणतीही कृती जर असेल तर त्याची कोणीही पडताळणी करू नये असं या जे नोटिफिकेशन झालेली आहे, अमेंडमेंट झालेली आहे, त्यामधून थोडासा तशा पद्धतीचं गंध येत आहे असं जे हायकोर्ट आहे त्यांनी म्हटलं. त्यानंतर पुढे या केवळ सरकारकडून पडताळणी केली जाईल असे केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटलेले आहे. म्हणजे पहा, इथं एक ब्युटी पहा, एका शब्दावरून इथं हे केलं जातं. ओनली हा शब्द आला, जसं की UPSC मध्ये पण होतं, म्हणजे याच्या पूर्वी व्हायचं 2016 पर्यंत अशा पद्धतीचे पेपर यायचे. म्हणजे ओनली शब्द वगैरे आलं तर इलिमिनेट वगैरे तिथं करता येऊ शकतात. तर अगदी तशाच पद्धतीने पहा, केंद्र सरकारनं काय म्हटलं की जर फॅक्ट वगैरे चेक करणारी कोणती संस्था असेल तर ती फक्त ओनली भारत सरकार करू शकेल. बाकी कोणतीही जे ही असेल कोणतीही संस्था वगैरे तशा पद्धतीने फॅक्ट चेक करता येणार नाही असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे एका शब्दावरून त्यांनी काय केले की याच्यावर अंतिम स्थगिती वगैरे गरजेची आहे असं त्यांनी म्हटलं. मग पहा, लगेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हटलं की अंतिम स्थगिती वगैरे का देत आहात तुम्ही, कारण ही तर आणि नोटिफाईड झाली नाही किंवा अंमलबजावणी तर याची झाली नाही. त्यावेळेस बॉम्बे हायकोर्टाने म्हटलं की तसं नाही आहे, म्हणजे एखादा गुन्हा होईपर्यंत आम्ही वाट पाहावं का, अशा पद्धतीची स्थिती वगैरे त्यांनी हे करणार नाहीत. त्यामुळे त्याबद्दल आता ते विचार करत आहेत. मग पहा, अंतरिम म्हणजे स्थगिती वगैरे या कायद्याला येऊ शकते. मग हे प्रकरण कुठं जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर परत याबद्दल चर्चा होईल. म्हणजे काय, इथं ज्युडिशियल पेंडन्सी कमी होत आहे का वाढत आहे, तर बिलकुल वाढत आहे. ओके, आता पहा, सध्याला दुसरे पण केसेस आहेत सध्याला, तरी देखील आपण या लगेच म्हणजे आता कुणाल कामरा यांची केस लवकरात लवकर आपण पुढे नेली ना. ओके, अगदा त्या पद्धतीने आपल्याला इथं प्रॉब्लेम वगैरे तयार होतात. त्यामुळे जे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये ज्युडिशियल पेंडन्सीचं कारण एक देखील असं म्हणू शकतो की आपण केंद्र सरकार देखील एक महत्त्वाचं कारण तिथं ठरत आहे. ओके, त्यानंतर पुढे चला, येथून अन्य न्यूज गजेशन पहा, आपल्यासाठी सर्व राजकीय बातम्या आहेत. त्यानंतर पश्चिम बंगालमधील न्यायाधीशांच्या मुलाखतीमुळे सर्वोच्च न्यायालय नाराज. मग त्याबद्दल काय तिथं समन वगैरे पाठवलेला आहे. ही न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे का, तर बिलकुल नाही. परंतु लिडरशिप क्वालिटी आणि इथिक्स पेपरमध्ये वगैरे तुम्हाला माहिती असावं की जर तुम्ही तशा पदावर वगैरे जर असाल, संवैधानिक पदावर किंवा प्रशासकीय पदावर वगैरे जर असाल, तर सरकारच्या विरोधात वगैरे तसं बोलायचं नसतं. किंवा आता तसंच झालेलं आहे पहा, कलकत्ता उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी एका बंगाली वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्याचा प्रकार सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतलेला आहे. ओके, म्हणजे न्यायप्रविष्ट प्रकरण होतं एक, मग त्या संदर्भात त्यांनी म्हणजे माध्यमाला वगैरे इंटरव्ह्यू दिला, ते चुकीचं होतं असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आलेलं आहे. त्यानंतर समलिंगी विवाहाबाबत संसदेने निर्णय घ्यावा. कालच मी ही न्यूज सांगितलेली होती तुम्हाला की BCI म्हणजेच बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी 99.9% लोक याच्या विरोधात आहेत असं त्यांनी म्हटलं व संसदेनंच याचा कायदा वगैरे करावा असं त्यांनी म्हटलं. परंतु पहा, याची ब्युटी आणि परत एक जर सांगितली, पहा, संसदेने जरी कायदा केला याबद्दल, ओके, संसदेने कायदा केला, मग त्या कायद्यामध्ये काही जरी एक देखील अडचण वगैरे आली तर परत हे मॅटर कुठं जाणार आहे, सुप्रीम कोर्टात जाणार आहे. ओके, कारण पहा, केंद्र सरकारने आज देखील म्हणजे
एवढे कायदे केलेत, त्या कायद्याला तुम्ही जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एकही कायदा असा दिसत नाही आहे आपला ज्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज भेटलं नाही. 2019मध्ये अमेंडमेंट केली, 370 हटवलं, त्याला पण सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट, किसान कायदे आले सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज आहे. म्हणजे एकही असा कायदा दिसत नाही आहे सध्याला जो की सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाला नाही. मग पहा, आपण याबद्दल जर आता बार काउन्सिलचं जर म्हणणं वगैरे ऐकलं व संसदेला जर ते सोडून दिलं तर ते अगदीच ज्युडिशियल बर्डन तर वाढणारच आहे असं आपण तिथं कन्सिडर करू शकतो. व पहा, सुप्रीम कोर्ट आता याबद्दल सुनावणीसाठी घेतलेलं आहे व जर आता त्यांनी जर माघार घेतली तर अगदीच संवैधानिक म्हणजे संवैधानिक ते इन्स्टिट्यूशन असल्याचं त्याचा पुरावा किंवा संवैधानिक संस्था असल्याचं म्हणजे त्याचा मान वगैरे जो आहे तो थोडासा कमी होईल असं आपल्याला वाटतं. कारण पहा, एखाद्याच्या बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या प्रेशरमध्ये येऊन जर सुप्रीम कोर्टाने तो जर निर्णय घेतला तर ते मला अगदी अयोग्य वगैरे वाटतं. त्यामुळे मी काल तुम्हाला ते पण म्हटलेलं होतं की असं सुप्रीम कोर्टाने करू नये. परंतु पाहूयात आता, कारण पहा, डी.वाय. चंद्रचूड हे तर कोणाला म्हणजे ऐकणारे नाहीत, हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे. ओके, म्हणजे पहा, महाराष्ट्रामध्ये पॉलिटिक्स कशा पद्धती म्हणजे अगदीच डी.वाय. चंद्रचूड तिथं निर्णय वगैरे येणार आहे, त्याबद्दल महाराष्ट्रातील पॉलिटिक्स सध्याला बदलत आहे. ओके, जर या गोष्टीचा जर विचार केला तर डी.वाय. चंद्रचूड हे अगदीच या गोष्टींना वगैरे ऐकणार आहेत का? मला तर वाटत नाही की हे ऐकतील म्हणून. ओके, त्यामुळे काळजी करू नका. पुढे चला. कुनोतील जागा चित्त्यांसाठी अपुरी, 2 मृत्यूंचे प्रमुख कारण. पहा, कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये याच्या पूर्वीच स्टडी वगैरे झालेली होती, तेव्हा आपण शास्त्रज्ञांनी सांगितले होते की याला तुम्ही मध्य प्रदेशमध्ये वगैरे नकाच सोडू, कारण 100 चौरस किलोमीटर तुम्हाला काय लागेल, तिथे जागा वगैरे लागेल चित्त्यांसाठी असं त्यांनी म्हटलेलं होतं. तरी देखील पहा, अट्टहासापोटी मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांना आपण सोडलं आणून. मग पहा, जो पवन नावाचा चित्ता आहे, ओके, म्हणजे माझ्याच नावाचा जो चित्ता आहे ना, तो उत्तर प्रदेशच्या बाँड्रीमध्ये जवळजवळ 2 वेळेस आलेला आहे. म्हणजे हे जर अशा पद्धतीने होत असेल तर अगदीच त्यांना जागा कमी पडत आहे व यामुळे बाँड्री कमी पडत आहे त्यांना. त्यामुळे ते काय झालेलं आहे, 2 चित्त्यांचं प्रमुख तिथं मृत्यूचं कारण वगैरे बनलेलं आहे. हे केंद्र सरकारला, त्यानंतर जे तेथील प्रशासन आहे त्यांना लक्षात यायला हवं व त्यांनी याबद्दल लवकरात लवकर निर्णय वगैरे घेणं गरजेचं आहे असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर पहा, इथं जी गोष्ट सांगितली आपण तीच आहे इथे. ओके, त्यानंतर पुढे चला. इंधन दरवाढीस राज्यच जबाबदार. पहा, आता हे केंद्र सरकारच्याच मंत्र्यांनी लिहिलं असंच होतं, कारण अगदीच याच्यापूर्वी पहा, उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हा निर्मला सीतारामन यांनी काय म्हटलं होतं की जे महाराष्ट्र आहे किंवा जे विरोधी पक्षाचे जे नेते वगैरे राज्य आहेत त्यांनी तिथून काय करावं, पेट्रोलचे दर वगैरे कमी करावं असं त्यांनी म्हटलं होतं. परंतु पहा, पेट्रोलचे दर अगदीच राज्य सरकारला ते तर म्हणजे उत्पन्नाचा एक वाटा आहे. कारण पहा, जीएसटीचं जे हे येतं, जीएसटीचं उत्पन्न जे येतं ते केंद्र सरकार लवकरात लवकर राज्य सरकारला वगैरे देत नाही, हा एक प्रॉब्लेम आहे. त्यानंतर अल्कोहोल, आता गुजरात त्यानंतर बिहार वगैरे या राज्यांचा जर विचार केला तर तिथं अल्कोहोल बॅन आहे, त्यामुळे तिथं हे भेटेल का? आता तिथं स्मगलिंग होते, तो विषय वेगळा. परंतु प्रॉब्लेम काय आहे, तिथून टॅक्स वगैरे त्यांना मिळतं का? तर बिलकुल मिळत नाही. मग ते सध्याला राज्य कशाच्या जीवावर जगत आहेत, म्हणजे कशाच्या फायनान्सवर वगैरे जगत आहेत, तर ते अगदीच पेट्रोलियमच्या. मग पहा, केंद्र सरकारने ते फायनान्स वगैरे कमी करायला हवं. कारण पहा, केंद्र सरकारला फायनान्स भरपूर जागून मिळतं, टॅक्स त्यांना भरपूर कलेक्ट वगैरे करता येतं, परंतु राज्य सरकारला टॅक्स कलेक्ट करता येत नाही. तरी देखील पहा, केंद्र सरकार काय करतं, पेट्रोलियमवर फक्त एकच टॅक्स लावत नाही तर व्हॅट ऑलरेडी लावतं, व्हॅटसोबतच सेस पण लावतं, म्हणजे टॅक्सवर परत टॅक्स लावतो व सेसची रक्कम राज्य सरकारला वगैरे मिळते का? तर बिलकुल मिळत नाही. म्हणजे इथं नेमकं चुकतं कुणाचं, तर केंद्र सरकारचं चुकतं. तरी देखील ते कुणाला म्हणत आहेत, चोराच्या उलट्या बोंब्या अशा पद्धतीने इथं सध्याला होत आहे. ओके, कारण पहा, कोविडमध्ये आपल्याला लस जी दिली, लस देण्यासाठी त्यांनी काय केलं, पेट्रोलियमवर सेस वाढवलं. ओके, ते सेस आता अद्याप कमी झालेलं आहे का? बिलकुल कमी झालं नाही आहे. कारण पहा, 100 रुपयाच्या वर पेट्रोल केव्हा गेलं, कोविडच्या दरम्यानच गेलेलं आहे. ओके, कारण तेव्हा सेस लावण्यात आलं. सेस लावल्यामुळे आपलं टॅक्सचं जे रेशिओ आहे ते वाढलेलं आहे पेट्रोलियम पदार्थावर. ओके, मग पहा, पेट्रोलवरचं ते म्हणजे सेस लावल्यानंतर पेट्रोल आपलं 100 रुपयाच्या पुढे गेलेलं आहे. मग पहा, व्हॅक्सिन आता सर्वांना देण्यात तर आलेली आहे. मग व्हॅक्सिन जर सगळीकडे पसरलेली असेल तर केंद्र सरकारने ते सेस जो आहे तो कमी करायला हवा होता ना, तर त्यांनी अद्याप केलेला नाही आहे कमी सेस. मग पहा, इथं नेमकं चुकतं कुणाचं, तर राज्य सरकारला तर फंडची गरज असते, मग त्यांना वेलफेअरसाठी वगैरे ते अगदीच गरजेचं आहे. परंतु केंद्र सरकारने जर याच जागी जर केंद्र सरकारने तशा पद्धतीने जर निर्णय घेतला तर ते बेटर होईल का? तर ते बेटर होईल, परंतु ते तशा पद्धतीने निर्णय घेतात का? बिलकुल घेत नाहीत. म्हणजे हेच मी सांगितलं की चोराच्या उलट्या बोंबा आपल्याकडे नक्कीच असतात. ओके, आता याला तुम्ही प्रमुख अँगलने वगैरे पाहू शकता, ज्याचा म्हणजे प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव्ह वगैरे वेगळं असतं, परंतु मी त्या पर्स्पेक्टिव्हला वगैरे मानत नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. जर शक्य असेल तर तुम्ही वाचून घ्या. कारण पहा, तुम्हाला म्हणजे जे MPSCचे विद्यार्थी त्यांना तर गरजच नाही आहे. ओके, म्हणजे त्यांनी फक्त डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस वगैरे शिका. बाकी जे UPSC वाले आहेत त्यांना पण अशा पद्धतीचं एवढं डीप वगैरे प्रश्न विचारणे सोडा. पुढे चला.
त्यानंतर ॲपल पोटे हे पण गरजेचं नाही आपल्यासाठी. त्यानंतर हे काहीच गरजेचं नाही. न्याय राखणारा निकाल पहा, केशवानंद भारती खटला याला 24 एप्रिल रोजी काय झाले 50 वर्ष झाले, तर त्यानिमित्ताने आहे. तर प्लीज सर्वजण म्हणजे एकदा बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन जे आहे ते एकदा वाचून घ्या व केशवानंद भारती खटल्याचा उदय वगैरे कसा झालेला होता हे सर्व तुम्ही एकदा पाहून घ्या. आय थिंक माझं पण एक व्हिडिओ आहे केशवानंद भारती खटला संदर्भात, ते पण तुम्ही पाहून घेऊ शकता किंवा अन्य यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ वगैरे आहेत, ते तुम्ही केशवानंद भारती खटला एकदा अभ्यासून ठेवा, म्हणजे त्याबद्दल प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे, कारण 50 वर्ष त्या केसला वगैरे झालेली आहेत. ओके, व सुप्रीम कोर्टाने पहा त्यासाठी स्वतंत्र पोर्टल देखील काढलेलं होतं काल. ओके, तुम्ही कदाचित पाहिलं असाल, जरी पाहिलं नसेल तर आज पण आहे ते लिंक मी आपला टेलिग्राम चॅनलवरती त्याची शेअर करेन. ओके, जजमेंट तुम्ही ते 1973चं ते नक्की जजमेंट तुम्ही पाहून घेऊ शकता. व पहा त्याची ब्युटी काय आहे पहा, तर CJI वाय व्ही चंद्रचूड तेव्हा त्या बेंचमध्ये होते, म्हणजे सध्याचे जे जस्टिस आहेत CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड यांचे वडील म्हणजेच वाय व्ही चंद्रचूड. ओके, तेव्हा ते काय होते त्या बेंचमध्ये वगैरे जज म्हणून ते पण काम केलेले होते. ओके, व 1980च्या दरम्यान ते CJI झालेले होते. ओके, अशा पद्धतीने आहे, म्हणजे DY चंद्रचूड यांचा इतिहास पण बेस्ट आहे, आपण तसं म्हणू शकतो. त्यानंतर माहिती अधिकारात माहिती मिळवण्यास का विलंब हे गरजेचं नाही, स्किप करा. याच्या पूर्वीच सांगितलेलं ना की तिथे पोस्टिंग वगैरे झालेली नाही आहे. ओके, त्यामुळे स्किप करा. त्यानंतर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र आय थिंक संपतं इथे. ओके, त्यानंतर आपण सुरुवात करत आजचं द हिंदूमध्ये पण तेच बातम्या आहेत, परंतु फक्त एक एडिटोरियल आलेला आहे तो गरजेचा आहे, ते घेऊन आपण थांबणार आहोत. हे पहा, ही न्यूज आपण कव्हर केलेली आहे. त्यानंतर ही पण कव्हर केली की ऑपरेशन कावेरी. त्यानंतर अमेंडमेंट टू फॅक्टरीज ॲक्ट पुट ऑन होल्ड इन तमिळनाडू. तमिळनाडूमधील जे कामगार कायदे होते ते सध्याला होल्डवर ठेवलेले आहेत. ठीक आहे, पुढे चला, गरजेचं नाही आपल्यासाठी, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तसा रूल लागू होऊ द्यात तेव्हा आपण पाहूयात. उदय सामंत यांनी म्हटलेले होते की आपण जेव्हा दावोसमधून त्यांनी पण उद्योग वगैरे भारतात घेऊन आलेले होते महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने, तेव्हा आपण पण त्याबद्दल एडिट वगैरे करूयात, आपले अमेंडमेंट वगैरे करूयात असं त्यांनी म्हटले होते. पण अद्याप ते कुठे इंडस्ट्रीज आहेत किंवा कुठे काय आहे हे अद्याप काहीच उलगलं वगैरे नाही, फक्त दावोसमध्ये जाऊन आले हे आपल्याला नक्की माहिती झालं. ओके, त्यानंतर पहा, गव्हर्नमेंट शुड नॉट सीट ओव्हर बिल सेज सुप्रीम कोर्ट. पहा, सर्वांना माहिती आहे तेलंगणामध्ये जे गव्हर्नर आहेत ज्यांनी जे बिल वगैरे होते त्याला पासच केलं नव्हतं, आर्टिकल 200चा त्यांनी उपयोगच वगैरे केलेला नव्हता. मग त्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये तेलंगणा सरकार गेलेलं होतं. मग तेलंगणा सरकारच्या बाजूने वगैरे सध्याला तर निकाल दिसत आहे आपल्याला. मग सुप्रीम कोर्टाने काल काय म्हटलं पहा, तर आर्टिकल 200चा वापर म्हणजे अगदीच लवकरात लवकर जे गव्हर्नर आहेत त्यांनी त्या बिलला तसंच ठेवू नये, तर जर त्यांना जर त्रुटी वगैरे वाटत असतील तर ते लगेच पास करायचं विधानसभेला, किंवा जर त्यामध्ये आणखी जर त्यांचे पण पॉवर वगैरे नसेल, आर्टिकल 200 अंतर्गत जी गव्हर्नरची पॉवर वगैरे नाही हायकोर्टासंदर्भात वगैरे, तर ते लवकरात लवकर बिल प्रेसिडेंटकडे वगैरे पास करावं असं त्यांनी म्हटलं. म्हणजे त्यांनी जास्त काळ त्या बिलवर वगैरे बसू नये असं सुप्रीम कोर्टाने काल आदेश वगैरे तिथं दिलेला होता. मग पहा, त्या बेसिसवर डायरेक्टली लगे यांनी काय म्हटलं, जे सॉलिसिटर जनरल किंवा आपण जे केंद्र सरकारचे प्रवक्ते वगैरे होते त्यांचं म्हणणं काय आहे की सध्याला तेलंगणामध्ये एकही बिल वगैरे पेंडिंग राहिलं नाही आहे. परंतु खऱ्या अर्थाने जर तुम्ही ब्युटी पाहिली याची, तर एप्रिलमधील आय थिंक 12 एप्रिलच्या दरम्यान जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर होते तेलंगणाच्या, ओके, मग त्याच्या दुसऱ्या दिवशीच लगेच तेलंगणाच्या गव्हर्नरनी काय केलं, सर्व बिल काही त्यांनी पास केले. ओके, व 3 बिल जे आहेत ते त्यांनी कुठे गेले, प्रेसिडेंटला वगैरे ठेवले. म्हणजे अशा पद्धतीने मग आता त्यांच्याजवळ बिल आहेत का, तर बिलकुल बिलच नाहीत. मग ते तर होणारच ठरलं. म्हणजे थोडं तरी म्हणजे हे अशा पद्धतीने आपल्याला तिथं सांगता येतं. म्हणजे जर तुम्ही ही कायद्याची भाषा वगैरे जर पाहिली किंवा जर ह्या केसला जर जवळून जर न्यायला ना, तर तुम्हाला त्याची ब्युटी वगैरे समजून येईल. म्हणजे झालं काय पहा, सुप्रीम कोर्ट म्हणत होतं की तुम्ही लवकरात लवकर बिल वगैरे पास करा. ओके, यांनी 7-8 महिने काय केलं, बिलवर बसून राहिले गव्हर्नर तेलंगणाचे. ओके, त्यांनी काहीच ॲक्शन घेतलं नाही. परंतु जेव्हा राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये गेलं व त्यांच्या विरोधात आता निकाल येण्याची शक्यता वाटली, म्हणजे DY चंद्रचूड यांच्या अंतर्गत सर्वांना म्हणजे केंद्र सरकारला थोडा धोकाच भेटत आहे. त्यामुळे तेव्हा म्हणजे सुप्रीम कोर्ट आपल्या विरोधात निकाल लावेल असं त्यांना जेव्हा वाटलं, तेव्हा त्यांनी काय केलं, लगेच कन्सेंट वगैरे त्या बिलला देऊन टाकले. मग सुप्रीम कोर्ट जेव्हा याची सुनावणी वगैरे करत होतं की आर्टिकल 200 अंतर्गत तुम्हाला पॉवर नाही वगैरे तशी, तेव्हा ते म्हणत होते की सर आम्ही तर त्याला ठेवलंच नाही आहे, ते बिल आमच्याजवळ सध्याला नाहीतच. म्हणजे
पहिल्यांदा चूक करायची व ते लगेच जिथल्या तिथं वगैरे करून पुन्हा माफी वगैरे मागण्यासारखं इथं प्रकरण वगैरे झालेलं आहे असं आपण इथं म्हणू शकतो. परंतु पहा येणाऱ्या काळामध्ये पण अशा पद्धतीने होऊ नये असं सुप्रीम कोर्टाने याबद्दल काळजी वगैरे घेणं गरजेचं आहे. म्हणजे काहीतरी एखादी गाईडलाईन्स वगैरे जर दिली की 6 महिने वगैरे कालावधी जर दिला, सुप्रीम कोर्टाच्या हातात सर्व आहे, जर त्यांनी जर केलं तसं तर ते बेटर होईल असं आपण तिथं म्हणू शकतो. त्यानंतर पुढे चला, इथून अन्य न्यूज गरजेचे नाही पहा. त्यानंतर एडिटोरियल आहेत, दोन्ही एडिटोरियल काही कामाचे नाही. त्यानंतर द मेनी बेनिफिट्स ऑफ मॅरेज इक्वॅलिटी पहा. जे हे आहेत राधिका परिमल आहेत पिरामल आहेत, यांनी अगदीच LGBTQ कम्युनिटी अंतर्गत येतात व यांनी सेम सेक्स मॅरेज वगैरे केलेली आहे. ओके, भारतामध्ये त्यांना तशा पद्धतीने परमिट नाही, त्यामुळे त्यांनी काय ब्रिटनच्या महिलेसोबत वगैरे त्यांनी तशा पद्धतीने मॅरेज केलेलं आहे. मग त्यांनी स्वतःच फायदे वगैरे त्याची गिनवलेले आहेत. मग आता ते फायदे जर खऱ्या अर्थाने जर पाहिले तर ते आपल्याला पण माहिती आहेत, त्यामुळे मी याला हायलाईट वगैरे केलं नाही. तर तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता. त्यांनी म्हटलं आहे की जॉईंट बँक अकाउंट वगैरे ओपन करता येतं. त्यानंतर जर जॉब सिक्युरिटी वगैरे असते, म्हणजे इन्शुरन्स वगैरे असतं, पेन्शन वगैरे देता येते, अशा पद्धतीने त्यांनी भरभरून इथं फायदे वगैरे गिनवलेले आहेत. आता इथं दिलेलं आहे पहा, टँजिबल आणि इनटँजिबल वेज वगैरे दिलेले आहेत. मग त्यामध्ये पहा जॉईंट बँक अकाउंट, त्यानंतर जॉईंटली बाय ऑर रेंट प्रॉपर्टी. ओके, म्हणजे प्रॉपर्टी वगैरे घेता येते. त्यानंतर सोशल सिक्युरिटी वगैरे त्यांना प्राप्त होते. यासोबतच पहा समाजामध्ये बेसिकली जर पाहिलं तर रिस्पेक्ट होते. म्हणजे पहा आज देखील जर तुम्ही पाहिलं तर जर तुम्ही अगदीच एकटे जर असाल तर तुम्हाला रिस्पेक्ट वगैरे नसते, परंतु तुम्ही जर म्हणजे कपल वगैरे असाल तर तुम्हाला अगदीच रिस्पेक्ट वगैरे दिली जाते. किंवा मॅरेज जर केलेलं असेल तुम्ही, म्हणजे लग्न वगैरे जर झालं असेल तर तुम्हाला एक रिस्पेक्ट वगैरे येते, असं लेखिकांचं वगैरे म्हणणं आहे. मग त्यामुळे यांनी फायदे गिनवलेले आहेत. जर शक्य झालं तर तुम्ही हे वाचून घ्या. ओके, तेवढीच तुमची कम्प्रेन्सिव्हची पण प्रॅक्टिस होईल. ओके, अगदी सिंपल भाषेत लेख आहे. फक्त मला हे पॉईंट वगैरे माहिती होती त्यामुळे मी याला स्किप केलेला आहे, परंतु तुम्ही हा लेख नक्की वाचून घेऊ शकता. त्यानंतर अगदी काही दुसरं न्यूज वगैरे यामधून गरजेचे नाही द हिंदूमध्ये आजच्या. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र इथे संपतं. याबाबत काही शंका, काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.